आणि त्याच वेळेला एक फोटो शूट या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। न्हावे खैरा या टीमचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे, ही आपल्याला विनंती असेल। न्हावे खैरा, चला नवीन मॅच आपण सुरू करणार आहोत। या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण बदलाव करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करूया। एक नवोदित समालोचक मानव कडव आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत एक या रायगडचा गोड आवाज, ज्यांचा आवाज आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो। अगदी कमी वयामध्ये त्यांनी खूप उंच अशी भरारी घेतली, असा रायगडचा गोड आवाज ऐकूया। हर्षलजी मुंडे यांचा आवाज। तुर्तास मी इथं थांबतोय आणि या लॉट मधून प्लेयर ऑफ द नाईट प्लेयर कोण ठरतोय तर वरवटणे गावचा सुपुत्र, नागोठणे असोसिएशनचा महत्वाचा खेळाडू मिस्टर ऋतिक माळी अर्थात लाया। विनंती असेल या आपण। ऋतिक माळी अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या खेळाला सुरुवात केली या खेळाडूनं आणि कमी वयामध्ये अगदी आपल्या नावाचा ठसा या संपूर्ण रायगडमध्ये उमटवणारा हा खेळाडू आहे। कारण ऋतिक माळीला मी देखील खूप जवळून पाहिलंय, सातत्याने त्याचा मेहनत, कष्ट आणि त्याचा सराव मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच बळावर पहा त्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव मात्र खऱ्या अर्थानं गाजवलंय आणि आपल्या नावाबरोबर आपल्या गावाचं, आपल्या असोसिएशनचं नाव देखील गाजवताना पाहायला मिळते। अभिनंदन ऋतिक माळी। मी तुर्तास इथं थांबतोय, आता आपण नवीन मॅच कडे जाऊया। धन्यवाद। हॅलो हॅलो, आपण सन्मान घेणार आहोत ज्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला। सर मॅच चालू करा, मॅच चालू करा। मॅचला सुरुवात करूया आपण। क्वालिफायची मॅच, आजच्या रात्रीतील शेवटचा सामना यदा कदाचित दिवसामध्ये जाणार नाही या अपेक्षेने आपण या मॅचला सुरुवात करूया। सामन्याला सुरुवात अलिबागचा सुपरस्टार अक्षय मोन्या ऑन स्ट्राइक। पहिलाच बॉल ब्लॉक खोललेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन मधून बॉल चाललाय, फिल्डर तिकडे आहेत। हा शुभ सन्मान करतो आपण मुख्य मंचावरती ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये। शाहीर आहेत, कणखर आवाज आहे, शायरी ज्यांच्या माध्यमातून अनलिमिटेड आपल्याला ऐकायला मिळतात, असे सगळ्यांचे लाडके योगेश जाधव सरांचा यथोचित मान सन्मान, मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला इथून पुढे या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा। लगातारच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज सुधीरजी ढाणे साहेब आहेत, तर बक्षीस मिळतील। पण मैदानावरती पहिली विकेट आली आहे, धक्का पहिला बॅटर बाद। पहिलाच धक्का किंवा सध्याच्या घडीला चर्चेत असणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि निश्चितपणेच सध्याच्या घडीला एक चर्चेत असं नाव म्हणजे सन्माननीय आदरणीय समाजसेवक रायगड रत्न प्रमोद रंजनराव मस्कर साहेब हे नाव चर्चेत राहिले गेले। किमान गोरगरिबांच्या हकेला धावणारे एकमेव व्यक्तिमत्व, सातत्याने या रायगडकरांसाठी त्यांनी हकेला धावून गेलेत असा एक व्यक्तिमत्व सन्माननीय श्री प्रमोद रंजनराव मस्कर साहेब यांची स्पर्धा त्यांनी पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम रोवा रायडर्स ग्रुप यांनी केलंय। चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदेश दाखल झालेत, मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावी लागेल। पण ट्रॅक वरती स्वराज पाहायला मिळेल। यावेळचा बॉल अपील केली होती, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय।
अपील मोठी होती, भरपूर सारी अपील मोठी पाहायला मिळाली. अंपायर डिसिजन फायनल आहे. तुम्ही भरपूर सारी मोठी अपील पाहायला मिळते जिथे अपील फेटाळून लावली जाते. बॉल तर चांगला पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले बघायला मजा येईल नक्की स्क्रीनवरती. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता अगदी कमी गतीनं बॉल लेग मिस होती. हा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. काय अपील होती. स्ट्राईकला बॅटर संदेश डाणे सध्याच्या घडीला मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. चांगली अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळावं लागेल गावासाठीच. फुल टॉस समोर खेळायचं होतं आणि बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला तिकडे मार्ग शोधत असताना पाहायला मिळेल. सिंगल मिळते. 21 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे जाईल. किंवा दोन्ही आकड्यापर्यंत पोहोचेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. शांतता पसरली या मॅचमध्ये. पण जोपर्यंत मोन्या अक्षय पाटील तो काही करू शकतो, त्याच्याकडे ताकद नजाकत दमखम ठासून भरले. त्याच्या समोर स्वराज देवे. हे बॅटल चांगलं रंगेल. पुढचा बॉल समोरचा चेंडू तर चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. मोन्याला सुद्धा थांबवलंय आणि स्वराज आता वेगानं सुटला असंच म्हणूया. 4 ओव्हरची मॅच, क्वालिफायचा सामना. पहिली ओव्हर आणि शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 2, 1 गडे बाद. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूर्य देवली जे पाहायला मिळते. अक्षयला थांबून ठेवले. शेवटचा बॉल खुले टप पाहिजे होतं, त्याला खेचून काढला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. तोपर्यंत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कलेक्ट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या पॉवर फिल्डचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संकुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावे या स्कोर कडे आपल्याला पाहायला मिळतील. 3 बनल्या गेल्यात किंवा पहिल्या धक्का देखील लागला गेलाय. अगदीच आपण पाहिलं तर मागील मॅच पासून सूरज देवले गोलंदाजीसाठी येतोय की विकेट घेऊन जातोय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते त्याच्या संघासाठी. धावा सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर हव्यात अशा आल्या नाहीयेत. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या रात्रीमध्ये याच खेळपट्टीवरती 26 धावा सुद्धा डिफेंड झाल्यात. आठवण करून देईल पुन्हा. आणि त्यासाठी हार मानून जमणार नाहीये. टीम अहन 11 पुगाव या टीमला सुद्धा पुगाव कांसे एकत्र खेळतात. अगदी दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्यातील मातबर 2 संघ आहेत. नावे आणि खैरे हे 2 गाव एकत्र झालेत. अलंकारजी खांडेकर यांच्या मालकीचा संघ. दुसरा षटक, षटक क्रमांक 2, अक्षय मोन्या. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण आणि बॉल निघालाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार. अक्षय पाटील मोन्या त्याच्या बॅटमधून षटकार. येस, मी तर म्हणेन अक्षय पाटील रूपात मोन्या याच्याकडे ताकद आहे. अशा प्रकारे चेंडू जर आले ना तर नक्कीच सीमारेषा बाहेर नक्कीच पाठवेल. किंवा ताकदीचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये भरपूर करतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार टोकलाय. इथून मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सूरज देवले आणि तब्बल 3 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी अक्षय मोन्याला रोखून ठेवलं होतं, परंतु आता मात्र पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय. ज्यावेळेचा बॉल सोडला गेलाय निर्णय चुकीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथून मात्र ऑफ स्टिकच्या आतून चेंडू गेलाय. पंचांचा इशारा असलेली 6 डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ऋतुजाचा पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. षटकार आल्यानंतर व्हाईट यॉर्करचा वापर योग्य शरीरापासून आणि बॅटपासून बॉलला लांब नेलाय. अक्षय पाटील पासून सुद्धा लांब नेलं होतं ऋतुजनं. हा तिसरा बॉल स्विच हिट खेळायचं होतं. क्लीन बोल्ड. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का. या मॅचचं आशेचं किरण. एक निर्णायक खेळाडू, हुकमाचा एक्का अक्षय पाटील मोन्या बाद. मोठा धक्का बसलाय. संघाचा तारणहार, जो संघ जबाबदार मैदानाच्या आतमध्ये केले होता, संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. किंवा याचा आयकॉनच्या भूमिकेत आज या स्पर्धेसाठी आले होते. अक्षय मोन्याची विकेट घेतल्यानंतर तो सेलिब्रेशन आणि एवढ्या जोरात एकमेकांच्या समोर आले की ही मोठी टक्कर झालेली पाहायला मिळाली स्वराज देवे. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ऋतूच्या माध्यमातून ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय हा आनंद व्यक्त केला जाईल. निश्चितपणे संपूर्ण आमची
आयोजन कमिटी आणि हे समालोचन कक्ष तुमच्या समोर दाखवलं गेलं. येस नक्कीच कॅच खूप इनपुट होती अर्चर सर, कारण जर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पॉईंट राहिला असता तर धाव संख्यात वाढ होत असताना पाहायला मिळाली असती, परंतु इथून मात्र विकेटचा पतंग पाहायला मिळेल. ओ ज्या वेळेस कोलेट टपाची नुता खिचून काढला गेलेला ऑन साईडला बटके एक्झिबिट केलाय. एकदा मैदानाच्या आतमध्ये कलेक्ट केली जाईल. एक एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेत असताना पाहायला मिळते. मी तर मन खऱ्या अर्थाने धाव संख्या एक मोठं टोटल स्कोर करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल, किंवा समोरच्या संघामध्ये हुसेन टाके देखील आहे. धावा बनवायला हवा, पण आता जबाबदाऱ्या वाढल्यात ललित मस्कर आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मैदानावरती खेळत असताना संदेश डाणेच्या तर जबाबदाऱ्यांचं ओझं त्याच्या खांद्यावरती भरपूर सारं आहे. अडवा बॅटनं स्ट्रोक खेळला, गॅपमध्ये मिड विकेटला बॉल चालला, फिल्डर तिकडे सिंगल मिळेल. पुन्हा एकच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि एकनं कामही चालणार नाहीये. ललितला खेळावी लागेल अशी खेळी तो नेहमीच खेळला या संभ्याच्या मैदानावरती. नाईटचं डेचं क्रिकेट त्यानं नेहमी गाजवलं आणि आताही तेच करायचंय. येस नक्कीच 11 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातील पाहायला मिळेल, किंवा म्हणा या आजच्या दिवसामध्ये 26 धावा देखील डिपेंड केल्यात भोगाव संघाने. ओ यावेळचा बॉल इथून मात्र लॉंग ऑफला फटके एक्झिबिट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक अति वेगाने येत आहेत. एकदा मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली, दुसऱ्याचा धाडस करत असताना, परंतु फलंदाज म्हणते की नाही एक धाव आपल्याला खूप झाली आहे आणि ते एका धावावर समाधान मानलं गेले. पहिल्या 12 जूनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय, किंवा पहिल्या 12 जूनच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 12 धावा ज्या स्कोर करत ते आपल्याला पाहायला मिळतील. टीम इलेन पुगाव कांसई संघाची 2 गडीच्या मोबदल्यात 12 बनल्या गेल्यात, किंवा अजून देखील 12 जूनचा खेळ बाकी आहे. एक चांगली टोटल स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारायचे असेल ना तर मोठे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, किंवा 26 धावा देखील डिपेंड केल्यात मी तर म्हणेन, कारण बॉलिंग अटॅकिंग ही टीम इलेवन पुगाव कांसई संघाची बॉलिंग अटॅकिंग ही खूप महत्वाची आहे, कारण 26 धावा डिपेंड करत असताना ते मिडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसात ते दुसरे मिडल ओव्हर पाहायला मिळाले. तिसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीम मुकादम येत असताना पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. मुस्तकीम मुकादम खैराचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा हा पहिला बॉल लेग ब्रेकचा वापर करायचा होता, स्वतः फसला याच्यामध्ये मुस्तकीम असंच म्हणूया. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मॅच आता सोडायला सुरुवात केली की काय, कारण की धावा हव्या, वाईट मिळते, सिंगल मिळते, धावा यायला हव्या, पण इथे यस रिव्ह्यूचा कॉल झालाय. व्हाईट बॉलसाठी मुस्तकीमला हा निर्णय मान्य नाहीये. तो म्हणतो लेग ब्रेक झाला, तो लेग स्टिकच्या वरून बॉल आलाय. या सगळ्या भूमिका ज्या काही आहेत ना त्या बघितल्या जातील आणि पाहिलं जाईल. त्या निर्णयाची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला. हा नक्की निर्णय काय आहे? रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स व्हाईट बॉल. बराच बाहेर निघून गेला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. ऑनफिल्ड अंपायर रबड बाद ज्यांनी 11 दिवसाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग रायगडाची सर्वाधिक मोठी स्पर्धा पार पाडली. त्याच वेळेला एज्युकेशन मॅचमध्ये अप्रतिम दर्जाचं कामकाज नेहमी ज्यांच्या माध्यमातून केलं जातं मोठमोठ्या असे गणेश बाविस्कर. या वेळेला लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये महत्वपूर्ण खेळाडू बॅटर ललित मस्कर बाद आणि तदनंतरचं सेलिब्रेशन तुम्ही पहा. मुस्तकीम मुकादम वेगळ्या थाटात पाहायला मिळतं. आणि होय, यंदाचा हंगाम त्याचं बहुचर्चित राहिलंय. त्याच्या गोलंदाजीचा दर्जा, त्याहून अधिक फलंदाजीची अचूकता आणि त्याच्या क्रिकेटची ही भेदकता या प्रत्येक खेळाडूच्या अगदी हृदयावरती अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मन ज्यानं जिंकली तो मुस्तकीम मुकादम बॉलिंगसाठी दाखल झाला आणि त्यानं या मॅचची हवा काढायला सुरुवात घेतली आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये अशा पद्धतीच्या विकेट जो घेतोय. 14 धावा खर्च करेल का? अद्याप त्यानं एकही मोठा फटका खर्च केला नाही या स्पर्धेमध्ये. काल असा एक गोलंदाज होता पणलकर नावे टीमचा शुभम, त्यानं एक मेडनवर टाकली आणि दुसरी लेग बिफोरची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विकेट दाखल झाला आणि तो एखाद्या ॲडव्हर्टाईज सारखा मैदानावरती जाऊन काही सेकंदात बाहेरही आला.
बॅटर बाद. आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात मुस्तकी मुकादमी ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना मागील 2 मॅच मध्ये अगदी जर आपण पाहिलं नाही हर्षद सर तर ओमेगा चॅलेंजर ओव्हर मध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. आज 64 गावांना एकत्र आणणारी स्पर्धा आपण पाहतोय. मैत्री चषक आपण पाहतोय. किंबहुना चौथी रात्री या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायचे मॅच आपल्या भेटीला आले आणि त्याही पलीकडे चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण रात्रमध्ये. प्रत्येकाचं क्रिकेट चांगलं आहे आणि म्हणूनच चांगल्या क्रिकेटचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. मैत्री चषकाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मान सन्मान आणि अभिमान आहे आणि मुस्तकी मुकादम त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी दमखम आपण पाहिला तो मुस्तकी मुकादम सध्याच्या घडीला धावा खर्च करत नाहीये. कंजूस आहे तो धावा खर्च करत असा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. कुलर टप्पा चेंडू कार्पेटच्या सारे खेळून काढला गेला. कव्हरचे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. त्याही पलीकडे एकदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना पाहायला मिळते. किंवा अगदी जर आपण पाहिले ना तब्बल 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कुठेतरी अनाइलन पुगाव कांसई संघ बागपुढे जात असताना पाहायला मिळतोय. त्या संघाला फ्रंट पुढे आणायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. संदेश स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी येत असताना 5व्या चेंडू मोठा फटका येत असताना पाहायला मिळेल. त्यावेळेस दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग मिळून विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला नाहीये या षटकामध्ये. किंवा 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. एक षटकार मोहनानं मारला त्या व्यतिरिक्त धावा चालल्या नाहीत असं म्हणावं लागेल. शांतता पसरली आहे. कांसी पुगावच्या समर्थकांमध्ये खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईट बॉल अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑन लमुही ब्रोगे. एक चूक केल्यानंतर मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या 18 चेंडूचा खेळ संपलाय. किंवा पहिल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी जर आपण पाहिलं तर 4 खेळाडू डगआउटच्या दिशेला परतत असताना पाहायला मिळाले. 12 झाला. 12 5 मायनस केल्या जातील. चॅलेंजिंग ओव्हर होती आणि मुस्तकीमनं धावा खर्च केला नाहीयेत. 12 धावा येतील स्कोर कार्ड वरती. 18 बॉलचा खेळ संपला. 12 धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हरला जर 15हून अधिक धावा आल्या तर मॅचला मजा येईल. पण त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर संदेश ढाणे यांना आठवावं लागेल. त्यांनी मुंबईचं क्रिकेटही चांगलं खेळलंय. त्यांनी अगदी आपल्या विभागाचं क्रिकेटही चांगलं खेळलंय. अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. पण होय आज ती वेळ आली आहे स्वतःची जबाबदारी पार पाडण्याची. आज ती वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आज रुहात तालुक्याच्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय तर आपला थाट दाखवून द्यावा लागणार आहे अथवा या स्पर्धेचा प्रवास हा इथे थांबवावा लागणार आहे. शेवटचे 6 बॉल. आदर्श सरलेकर टप्पा पडल्यानंतर हातभर बॉलला वळवतोय आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावगती मिळते. आता हन 11 पुगाव संघाचे समर्थक एकच म्हणत असतील वाईड नो काही येऊ द्या पण त्यात धावा येऊ द्या. दुसऱ्या डावामध्ये आम्हाला टीमला लढा द्यायला धावा हव्या. समोरचा बॉल फटका मिस टायमिंग. स्वराज देवे त्या बॉलचा पाठलाग करतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न मिस. कॅच सुटली आहे. 2 धावा मिळाल्या. या 2 धाव्यांवरतीच थांबवलं जाईल. 2 धावा मिळतात. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीय. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला धावा 15 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. येस नक्कीच. अगदी जर आपण पाहिलं तर 1-2 धावांनी जास्त भर देत असताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल डॉट ठेवून मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. कुठेतरी धावांपासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आदर्श करत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल कडून गेल्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कवला. सूरज आहेत कोणती चुकी करणं नाहीयेत. करा फेकी मैदानाच्या आतमध्ये परंतु बॅक चांगला पाहायला मिळेल. त्याही पलीकडे दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केली गेली. इथे एक होती ना तिथे 2 धावा येत असताना पाहायला मिळतील. 2 धावा मिळतात. धावा भरपूर साऱ्या जमा होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. सिंगल डबलने धावा तुम्हाला जास्तीच्या होणार नाहीयेत किंवा जे हवं ते टार्गेटही मिळणार नाहीये.
आता तुम्हाला अटॅक करावा लागेल, षटकार चौकारामध्ये डील कराव्या लागतील आणि तरच धावा होतील. हा फटका मिस टायमिंग. बॉल हवेत. मुस्तकीम की आदर्श, आदर्श की मुस्तकीम. मुस्तकीम पोचलाय, तो वेल जज करतोय, कोणती चूक करणार नाहीये. संदेश ढाणेबाद. तर 5 गडी तंगूच्या आश्रय परतलेत. अर्धा संघ गारद झालाय या रात्रीमध्ये. अगदी पहिल्या 4 जूनचा खेळ मैदानाच्या आत संपलाय. किंवा आदर्शाने 4 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना महत्वपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 4 गोलंदाजीने देखील केली आहे. पुढचा बॉल. या वेळेला बॅट उलटी केली आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट उलटी करून बघूया. तिकडे धावा येत नाहीत, आता काय करायचं हा प्रश्नचिन्ह उभा आहे. धावाच येत नाहीयेत. धावसंख्या पोहोचली आहे फक्त आणि फक्त 17 वरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे टार्गेट सेट करणारा, आणि तोही बॉल सिंगल देऊन नक्की जाईल. एक धाव तर मिळतीये. 24 बॉलचा खेळ संपला. धावा बनला 18-19चं टार्गेट सेट झालंय. मापक अशी धावसंख्या. 24 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतची तिसरी सर्वाधिक कमी धावसंख्या. बघा, जर अंदाज लावली या मॅचला पुन्हा तर श्रीनंद यदा कदाचित जी ज्या गोलंदाजीचा दर्जा टीम अहन 11 पुगाव कांसेईनं मागच्या मॅचमध्ये दाखवला होता ना, तो दर्जा आता दाखवला ना पहिल्या ओव्हरला, तर पुन्हा शेवटच्या 2 ओव्हरला मजा येईल. कहाण्या तरंगवल्या जातील. जसं आपण म्हणतो ना की चित्र रंगवले जातात, पण आता सध्याच्या घडीला ते चित्र रंगवत असताना थोडे विचित्र दिसतात. चला, फिल्डिंग लावून घ्या टीम अहन 11 कांसेई पुगाव. सगळे प्रेक्षक म्हणतात स्वराज देवळीची बॅटिंग बघायची. स्वराज देवळीची बॅटिंग सगळ्यांना बघायची आहे. असे काही प्रेक्षक थांबलेत, मी पाहिली आहे म्हणून म्हणतोय. सगळे प्रेक्षक वर्ग बघा, झूम मारा त्यांना, सगळ्यांना जवळून दाखवा. आनंद व्यक्त करतात ते सगळे प्रेक्षक, शेवटपर्यंत थांबलेत. येस, हा तुम्ही आहात, आम्हाला माहिती आहे. स्वागत आहे तुमचं, आणि उद्याही आम्ही तुमचं स्वागत करू. आणि आमचं ॲडम बाय आज एकही सेल्फी आली नाहीये, थोडी नाराजी व्यक्त केली जाते. आणि 5हून अधिक मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपण रुपये एकच बक्षीस ठेवलं नाही, ते म्हणजे फॅन्सी ड्रेस. जर फॅन्सी ड्रेस असतं ना तर आमचे ॲडम फर्स्ट प्राइज. दिवसामध्ये 5 ते 10 कपडे ते बदलतात. हे आमचे कॅमेरामॅन बघा, जसा वेळ मिळाला, जसे रिलेवर मिळाले तसे ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. हे महत्वाचं आहे. भरपूर सारी मजा केली जाते. तुम्ही लांबून बघितलं तर तुम्हाला असं वाटत असेल स्टेजवरती शाहरुख खान बसलेत, पण आमचे ॲडम आहेत. ऑन स्क्रीन तुम्ही कॅमेरामॅनला पाहताय. भरपूर सारी मेहनत आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. यस ॲडम भाई, कल फाइनल है तो कल 6 मैच है, 6 ड्रेसेस चाहिए. यस, और कल सेल्फीज भी होने चाहिए. 6 मैच है तो 600 सेल्फी तो चाहिए. यस डेफिनेटली. जाऊया मॅचच्या दिशेनं. अक्षय मोनानं पहिली ओव्हर घेतली आहे. आयकॉन, त्याच्या समोर हुसेन टाके आयकॉन. रंगील मॅच. 6 बॉल पहिले. फैजान पिट्टू कडून कॅश प्राइज आले. 3 बॉल मध्ये 3 लगातार षटकार जर खेचले हुसेनने तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि कॅच सोडली आहे, कॅच सोडली आहे. कॅच तुम्ही सोडता तर 400 रुपयाचं कॅश प्राइज होतं घाऱ्या.
उद्या 500 आहेत. उद्या आम्ही सुद्धा माईक घेऊन स्क्वेअर लेगला जाणार आहोत. यावेळेला चांगला बॉल षटकाराला नंतर कमबॅक करणं जाणतो मैदानावरती अक्षय मोन्या. हा लगेचच बॉल त्यानं एक्स्ट्रा बाउन्स टाकला. टप्पा पडल्यानंतर कीपरचं वेद डॉट बॉल येतोय. टार्गेट या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 19चं. पहिला षटकाराला 22ला आता 13ची गरज. हा बॉल बाहेर चाललाय, सोडून दिलाय. तुम्ही पहिला फॉलो करता आणि मग सोडून देता, मग तुमची आयडी रिपोस्ट मारली जाईल. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटकार आल्या त्यानंतर चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल यावेळेस बॅट नक्की फिरवली होती. बॅट बोल संपर्क राहिले गेले नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटीलचे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना थोडंसं नाखुश केले, परंतु बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जरी मी तर म्हणेन ना पहिले झटकर आलं ना तरी हे पुढचे 3 बॉल विसरून चालणार नाहीयेत. डॉट आलेत. इथून मात्र 5चा बॉल मिस स्ट्रोक. चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय खराब थ्रू देखील पाहायला मिळेल, परंतु बाय त्यावेळेस चांगलं पाहायला मिळतोय. हुसेन डाकीची कॅच मैदानाच्या आतमध्ये सोडली गेली. हे कितपत मागात पडेल ना हे देखील पाहायचंय. जास्त महागडा नाही आता सध्याच्या घडीला या मॅचच्या अनुषंगानं, पण शावेलचा बॉल पॉईंटची दिशेला फटका किल्ला गेले. एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे किंवा हुसेन देखील माहिती आहे धावा कमी आहेत. पंच सुद्धा आता आमच्या आनंदाने एक्सरसाइज करायला लागलेत, कारण की त्यांना माहिती आहे आता आज अखेर उजेड यायच्या आतमध्ये आपण पळणार आहात. भरपूर मेहनत कौतुक करावं लागेल आमच्या सगळ्यांचं. म्हणजे काल सुद्धा मी म्हटलं होतं आज या स्पर्धेसाठी प्रत्येक जण इकडे आलाय तो या स्पर्धेसाठी एक सदस्य बनून आलाय आणि त्यांनी या स्पर्धेला भरपूर सारे पुढे नेण्यासाठी प्रयत्न, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैत्रीचं नातं जपत असताना या सगळ्याच मित्रांनी मैत्री चषकाची ही स्पर्धा आज यशस्वीरित्या पुढे नेली आहे. आणि आज पहिल्यांदा फ्लड लाईट्स टाइमवरती बंद होतील, नाहीतर मग मॅच चालू आहे तरी फ्लड लाईट्स बंद कराव्या लागतात. एवढा उजेड येतो मॅचसाठी. पुढचा बॉल विकी. ओ पहिलाच बॉल आडवा बाटने खेळायचं होतं, कुठे बॉल गेले कुठे असंही म्हणूया. जायचं होतं रोह्याला, पोचले कोलाडला. स्क्वेअर लेगला मारायचं होतं, मिड विकेटला गेला आणि तिथे मात्र सिंगल मिळत असताना पाहायला मिळते हुसेन ऑन स्ट्राईक. 17 बॉल 10 धावांची गरज बाकी आहे. पहिल्या ओव्हरला आल्या तर 8. संघ मालक अलंकारजी खांडेकर साहेब स्कूटीच्या दिशेनं पहिलं पाऊल. पुढचा बॉल लेग ब्रेक, कमी गतीनं आडवा बॅटनं फिरवलाय. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. दिसले साहेब एक टप्पा पकडला असता तर 200 मिळाले असते, पण आलाय चौकार. आतमध्ये आजची ही 4थी रात्र आपण पाहतोय. ही 4थी रात्र यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. राहा तालुक्यातील मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान्य श्री दर्शनजी मांडलकर साहेब, त्याचबरोबर संजय बामुगडे साहेब, त्याचबरोबर संजय दरवी साहेब यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आज मला समालोचन करण्यासाठी संधी दिली. त्यांचे देखील खूप आभार असेल. यांचे देखील खूप आभार असेल मी. आणि चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये हुसेनच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळाले. निश्चितपणे आपण मानवचा सुद्धा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. किल्ले गावातील एक अप्रतिम दर्जाचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. आणि निश्चित मानवला मी सांगेन की आज मीही किल्ल्याचाच आहे, पण या मैदानावरून झालेली सुरुवात कधी थांबत नाही. निश्चितपणे मैत्री चषकाच्या माध्यमातून सामना संपलाय आणि सामना जिंकला टीम विथ पॉवर हिटर खैरा आणि नहावे या टीमनं. अभिनंदन अलंकारजी खांडेकर साहेबांचा मालकीचा संघ. कोणतरी म्हटलं होतं तुम्हाला की आजच्या रात्रीमध्ये विथ पॉवर हिटर खाम संघ किंबहुना अलंकारजी खांडेकर साहेब तुम्ही सुपर 4ला जाणार. आणि होय, ती कहाणी
आज खरी ठरली. अभिनंदन तुमचं सुद्धा आणि अभिनंदन मानव कडव. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. असंच चांगल्या दर्जाचं समालोचन तुझ्या माध्यमातून होत राहील अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारा तुला शुभेच्छा देतोय. असंच काम असंच समालोचन तुझ्या माध्यमातून होत राहू अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून आशा बाळगू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुस्तकीम मुकादम ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या मुस्तकीम मुकादम प्लेयर ऑफ द मैच. जिसमें है दम मुस्तकीम मुकादम प्लेयर ऑफ द मैच.